एंटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये मुंबईतल्या विशेष NIA कोर्टाने आरोप निश्चित केलेले आहेत। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण 10 आरोपींविरोधात अखेर 5 वर्षांच्या नंतर आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। आरोप निश्चिती झाल्यामुळे या हाय प्रोफाईल प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीचा आणि खटल्याचा मार्ग अखेर मोकळा झाला। सर्व आरोपींच्या विरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली खटला चालवला जाणार आहे। एंटिलिया प्रकरणात सचिन वाझेसह इतर आरोपींच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। संजय राऊत, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना वाझे काय लादेन आहे का म्हणून ज्यांची पाठराखण करत होता, त्या सचिन वाझे विरोधात आता आरोपपत्र दाखल होत आहे। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 100 कोटी रुपयाच्या वसुलीचं प्रकरण गाजलं, तुम्ही मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर देखील बॉम्ब प्लांट केला होता, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। त्यामुळं महाविकास आघाडीची रोज 100 कोटीची वसुली पुढे आली होती आणि आता त्यातल्या दोषींना शिक्षा होणार आहे। परंतु वाझे काय लादेन आहे का म्हणून ज्यांची पाठराखण करत होते, ते उद्धवजी ठाकरे यावर बोलणार आहेत का? संजय राऊतांना आज पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारला तर संजय राऊतांनी पळ काढला, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय।